CGPचं काय असतं? नाही, मी याच्यात म्हणजे मला तर असं वाटतं जेवढी मंत्री आहे, जेवढे आमदार आहे ना, त्यांनी एक दिवस स्वतःच्या मुलांना त्या शाळेत पायी पाठवा, तेव्हा कुठे जाऊन त्यांना समजेल. पण तुम्ही काय करणार हे सगळं जर आम्ही हे सरकार पुढे मांडणार आम्ही काय? करतोच ना. आता आम्ही कशासाठी आलेलो शाळेत? नाही काय हे सगळं आम्ही आता फिरल्यामुळे, आता आम्ही येणारे हे माहिती झाल्यामुळे त्यांनी काम सुरू केले. तसंच रस्त्यांसाठी आम्ही सरकारला सांगू की कोणत्याही मुलाला लांब पायी जाता आलं पाहिजे, बसची सुविधा असली पाहिजे. 7-7 किलोमीटर कसं काय पायी जातील, ते पण पावसाळ्याच्या दिवसात. आपण पाहिलं, आता बातम्या वाचल्या असतील, काही आदिवासी गावातली मुलं वारली साप चावल्यामुळं. कशामुळे झालं ते? पावसाळ्याचे दिवस आहे, पायी जावं लागतं, गवत असतं, पाणी साचलेलं असतं. त्या परिस्थितीत त्यांना भर पावसात पायी शाळेत जावं लागतंय. त्याच्यामुळे त्यांचा तो मृत्यू झाला. मृत्यू सरकारच्या फेलियरमुळे झालाय. जर त्या मुलांना इतक्या दूर पायी नसतं जावं लागलं तर ही घटना घडली नसती. आणि इथे येऊन या शाळेतही साप निघालेत. जेवढी घाण या शाळेत आहे, जेवढी एवढं भंगार साचून ठेवलेले शाळेच्या मागं, त्याच्यानंतर सापच निघणार. क्लासरूममध्ये साप निघतायत.